राज्यात पुढील 4 दिवस जोरदार पावसाची शक्यता आहे. अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. रत्नागिरी, सातारा, घाट परिसरात मुसळधार पावसाची शक्यता आहे. बुलढाणा, अकोला, अमरावती आणि नागपूरला येलो अलर्ट देण्यात आलाय. भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोलीला सुद्धा येलो अलर्ट देण्यात आलाय. नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन यावेळी करण्यात आलं. बुलढाणा, अकोला, अमरावती, नागपूरला अलर्ट देण्यात आला. राज्यात पुढील 4 दिवस जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. आणि पुढचे 4 दिवस राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता आहे. सातारा जिल्ह्याला 4 दिवस पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय. घाट परिसरात पावसाचा जोर कायम आहे. कोयना धरणाचे दरवाजे 6 फुटांनी उचलण्यात आले. नदीकाठच्या गावांना यामुळे आता सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. सातारा जिल्ह्याला 4 दिवस हवामान खात्याचा येलो अलर्ट देण्यात आला. मात्र घाट पट्ट्यांमध्ये पाटण, कोयना, नवजा, महाबळेश्वर परिसरात पावसाचा जोर कायम आहे. पश्चिम घाटातील सर्व धरण ओसंडून वाहत असल्याने तारळी, उत्तर मांड नद्यांना पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. कोयना धरणाचे 6 वक्र दरवाजे 6 फुटांनी उचलण्यात आलेले आहेत. त्यामुळे कोयना नदीवरील संगमनर, धक्का पूल, मुळगाव पूल, तांबवे बंधारा पाण्याखाली गेलाय. तर कराडमधील सखल भाग असलेल्या कृष्णामाई घाटाच्या पायऱ्यांना पाणी लागलं असून मारुती मंदिर पाण्याखाली गेलं. प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. मुसळधार पावसामुळे पुण्यातील 4ही धरणं फुल्ल झालेत. खडकवासला आणि वरसगाव धरण 100% भरलंय. टेमघर 89% तर पानशे धरण 98% भरलंय. मुसळधार पावसामुळे खडकवासला, वरसगाव धरण 100% भरलंय. इतर धरणातील पाणी साठा सुद्धा वाढलाय. खडकवासला धरणातील 4ही मुसळधार पावसाने पाण्याची आवक वाढली आहे. खडकवासला धरण 100%, वरसगाव 100%, टेमघर 89% तर पानशे धरण 98% भरलंय. खडकवासला धरण 100% भरल्याने सध्या 13,000 क्युसेक नदीत विसर्ग सुरू करण्यात आला. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.